पुण्यात भूखंडांचे मोठे गैरव्यवहार जे आहेत आता समोर येत आहेत। काही दिवसापूर्वी पार्थ पवार यांच्या आमेडिया या कंपनीचा भूखंड घोटाळा जो आहे तो समोर आला। त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील ताथोडेमधील पशुसंवर्धन विभागाची 6 हेक्टर जमीन जी आहे ती खरेदी विक्री झाली असल्याचं जे आहे ते या ठिकाणी समोर येते। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आहेत। सर, नक्की हा घोटाळा काय झालेला आहे? 6 हेक्टर म्हणजे 15 एकरच्या आसपासचा जमिनीचा व्यवहार किंवा दस्त जो आहे तो या ठिकाणी नोंदवला गेला। काय नक्की या प्रकरणामध्ये झालेलं आहे? शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रात ताथोड्याच्या अखत्यारीत 1945 पासून हा सर्वे नंबर 20 आहे। जवळपास संपूर्ण क्षेत्र त्याचं आहे 6 हेक्टर 32 आर। तर ह्या जमिनीचं नोंदणी हवेली 17 या कार्यालयात झालीत। तर 7/12 उतारावर इतर अधिकारात शासन मान्य आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्रीस प्रतिबंध या प्रकारचा शेरा असताना देखील याची व्यवहार नोंदणी झाली। तर त्याच्यामुळे हा व्यवहार करताना याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना किंवा इंटिमेशन कोणत्याही प्रकारची नोटीस या कार्यालयात प्राप्त झाली नव्हती। पण आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं 24 सप्टेंबर रोजी या अशा प्रकारचा दस्त नोंदणी झाली, तात्काळ आम्ही त्याच्यानुसार माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही कार्यवाही केली आहे आणि त्या अनुषंगाने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दापोडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज सादर केला आहे 10 ऑक्टोबरला आणि त्यांची कारवाई चालू। तर येत्या नजीकच्या काळात तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल होईल। यासोबत नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला आहे, तर त्यांची कारवाई सुरू झालेली आहे। सर, हे संपूर्ण जमीन जी आहे ती किती हेक्टर किंवा किती एकर आहे? कधीपासून पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात आहे आणि हा व्यवहार कधी झाला आणि ही संपूर्ण जमीन जी आहे ती पशुसंवर्धन विभागाच्या नावावर कधी झाली? ही जमीन पहिल्यापासून पशुसंवर्धन विभागाच्याच नावावर आहे। 1945 पासून अवैधपणे हे जमिनीचा ताबा शासनाकडे आहे। जवळपास 72.13 हेक्टर ही लँड आहेत जे आमच्या ताब्यात प्रक्षेत्र व्यवस्थापक शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र यांच्या ताब्यात आहेत। आणि हा जो उतारा जो वादाती क्षेत्र आहे त्याच्यावर ऑक्टोबर 23 मध्ये नोंद झाली होती। महसूल विभागाने ही जी नोंद केली होती का पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी, असं असताना देखील 2025 मध्ये जानेवारी 25 मध्ये याचं खरेदी खत करण्यात आलं आहे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय। हा व्यवहार जो आहे तो कुणाच्या नावाने करण्यात आलेला आहे? ही जमीन कुणी कुणाला विकलेली आहे? संपूर्ण या जमिनीचं काय थोडा तपशील द्याल? ॲक्च्युली 7/12 उतारावर भोगवटादार एक म्हणून हेरंब पंढरनाथ गुपचूप व्यक्तीचं नाव आहे, जे की 1962 सालीच मयत आहेत आणि इतर कोणाचंही नाव त्याच्यावर उल्लेख नाही शासनाचा शेरा सोडून, जो शासनाच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी। असं असताना देखील 7/12 नाव नसलेले जे विक्रेदार आहेत 1 ते 22 जण आहेत त्यांचे वारसदार, तर त्यांनी सय्यद फैयाज आणि कफील छोटम फकीर यांच्याबरोबर तो व्यवहार केलेला आहे। खरेदीदार सय्यद फैयाज आणि कफील छोटम फकीर हे दोघं खरेदीदार आहेत आणि हवेली 17 मध्ये सहदुय्यम निबंधक यांच्यामार्फत तिची नोंदणी झाली आहे। कपिल आणि फय्यम सय्यद जे आहे त्यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली का या दस्त नोंदणीच्या रद्द करण्यासंदर्भात? कारण की विकत त्यांनी घेतलेली आहे, त्या संदर्भात तुमची काही चर्चा त्यांच्यासोबत किंवा पत्रव्यवहार काय झालेला आहे? नाही, आम्हाला याची कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना नव्हती, कोणत्याही प्रकारची नोटीस इंटिमेशन कोणतीही याच्याबाबतची त्यांनी परिस्थिती कळवलेली नव्हती। त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो अशा प्रकारचा व्यवहार झाला आहे। लकीली आमच्या लक्षात आल्या 25 सप्टेंबर लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर 25 सप्टेंबर पासून हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो या ठिकाणी महसूल विभागाचा सुरू असलेला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर बेकायदेशीरपणे ह्या जमिनीची विक्री असेल, खरेदी असेल, दस्त नोंदणी असेल, असे अनेक व्यवहार जे आहेत ते या ठिकाणी झाले। 33 कोटीपेक्षा अधिकची किंमत असलेली जमीन फक्त 33 कोटीला जी आहे ती देण्यात आली। त्यामध्ये 2 कोटी जो आहे तो मुद्रांक शुल्क ठरला होता, त्याची पावती देखील तयार करण्यात आली होती। त्यानंतर हा आता घोटाळा बाहेर आल्यानंतर दापोडी पोलीस स्थानकात जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्याचा अर्ज जो आहे तो आता पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे हा दस्त रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं आपल्याला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।